नोकरीची संधी लवकर मिळेल त्या दृष्टीने काही कोर्सेस इलेक्ट्रिशियनचा असेल, CNC मशीन असेल किंवा कम्प्युटरशी रिलेटेड असेल, ते दिल्याच्यानंतर आपल्याला असं जाणवलं की बाबा महिलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. तर हे कोण करतं? तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की गरवारे कंपनी आणि पुण्यामध्ये सेवासहयोग फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. तर गरवारे कंपनी त्या संस्थेच्या माध्यमातून जे काही त्यांचं जे काही हे आहे आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत येते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याच आपण त्याचा सर्वे करतो, कोण गरजू आहेत. तर चंदन देशमुख असतील जे की आपलं वाईचं पूर्ण कोऑर्डिनेशन बघतात किंवा आमचे बाकीचे टीम मेंबर आहेत. तर ह्यांनी सगळ्यांनी हे करून किंवा तुमच्या गावातले जे काही लोक आहेत मंडळी त्यांनी असं सुचवलं की आमच्या गावातल्या महिला हे यशस्वीरित्या करून दाखवू शकतात. म्हणजे आता कंपनीने तुम्हाला काही गोष्टी दिल्या तर ते फॉलोअप घेतात त्याचा आमच्याकडे की त्या कोंबड्या दिल्यात तर त्या जगतायत का बुवा, महिला व्यवस्थित सांभाळत आहेत का, कारण आता वरती यात्रा चालू आहे त्याच्यात त्या कापल्या नाही ना, असं काय व्हायला नको म्हणून त्याचा फॉलोअप. कारण आता आपला नेमका यात्रेचा पिरियड आहे आणि त्याच्यातच आपण त्या कोंबड्या दिलेल्या आहेत. तर असं काही न करता तुमच्यावरती विश्वास ठेवला, आम्ही तुम्हाला दिल्या, तर 6 महिन्यांनी आम्ही बघितलं तर बुवा आता असं नाही म्हणू शकत आपण शेवटी तो पक्षी आहे, एखादा रोग आला गेलं, पण असं नको व्हायला सगळ्यांच्याच गेल्या का, कारण तेवढं आपल्याला कळतं की वातावरणाचं आहे. तर त्या जर तुम्ही यशस्वीरित्या केल्या तर अजून काही जर आपण त्याच्यामध्ये योजना राबवल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू. आता ते आलेलं आहे, आपण वाटप करू आणि घेऊन जाऊ.